तर नमस्कार, मी लक्ष्मण आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो. आज आपण एक नवीन प्लेलिस्ट चालू केलेली आहे. या प्लेलिस्ट मध्ये त्या टॉपची कॉलेजेस असतात जसे सीओपी, VJTI, VIT, तसेच सीओई, DY पाटील अकोडी अशा सर्व कॉलेजमध्ये जे विद्यार्थी स्टडी करत आहेत त्यांचे आपण आता इंटरव्ह्यू घेणार आहोत. ऍक्च्युअल कॉलेज लाईफ असते कसे, तिथले फॅकल्टी आहे कसे, कॅम्पस लाईफ कशी आहे, तिथलं प्लेसमेंट कसं आहे, हॉस्टेल कसं आहे, कॅम्पस कसं आहे, मेस कशी आहे, या सर्व गोष्टी आपण त्यांच्यापैकी इंटरव्ह्यू मध्ये सर्व तुमचे डाऊट क्लिअर करणार आहोत. कोणता पण तुम्हाला डाऊट असेल कॅम्पस बद्दल, कॉलेज बद्दल, हॉस्टेल बद्दल, मेस बद्दल, ते तुम्ही डायरेक्ट कमेंट मध्ये विचारू शकता. तेच डाऊट मी तेच क्वेश्चन घेऊन तुमच्या समोर येईल. ओके, तर आज आपल्यासोबत आहे VIT कॉलेजमध्ये CS मध्ये थर्ड इयर मध्ये असणारे धनंजय कैलास सुकाशी. हे सध्या VIT कॉलेजमध्ये 99.99 समथिंग पर्सेंटाईल घेऊन ते VIT कॉलेजमध्ये TFWS या सीटला एलिजिबल होऊन तिथे आता सध्या ते थर्ड इयर मध्ये तिथे आहेत. तर चला त्यांच्याशी आपण बोलूया आणि त्यांचा इंटरव्ह्यू. नमस्कार. तो हॅलो ब्रो. तुझा सर्वात पहिले इंटरव्ह्यू दे विद्यार्थ्यांना. माझं नाव धनंजय सुकासे. मी आता जस्ट सेकंड इयर कम्प्लीट केलंय आणि आता थर्ड इयरला VIT मध्ये आहे, CS ब्रांच मध्ये. आणखी काही? तर तू TFWS घेतले ना, तुझा किती पर्सेंटाईल होते सीईटी मध्ये का JEE तुझं ऍडमिशन झालं? माझं ऍडमिशन मोस्टली सीईटी थ्रू झालं होतं. मी JEE ची प्रिपरेशन नव्हती केली. मी सीईटी वरतीच फोकस केलं होतं आणि सीईटी मध्ये मला 99.22% पडले होते. तो बेसिस ऑन दॅट मला सेकंड राऊंडला TFWS लागलं होतं VIT. ओके, मग तू आता TFWS मध्ये VIT मध्ये TFWS थ्रू थर्ड इयर मध्ये आहे ना, तर तू VIT का चूज केलं TFWS थ्रू? तू त्याच्यापेक्षा बेटर कॉलेज लागू शकत होतं ना, जसं COP लागू शकत होतं, VJTI लागू शकत होतं. येस, मला आता सीईटी वगैरे लागू शकत होतं, पण सीईटी मध्ये मला ते जेवढे मला पर्सेंटाईल होते, आता माझं ओपन कॅटेगरी असल्यामुळे त्या पर्सेंटाईल वरती सीओपी मध्ये CS वगैरे किंवा IT टेक रिलेटेड फील्ड भेटणं थोडंसं मुश्किल होतं माझ्यासाठी, कारण मी लास्ट इयरचा कट ऑफ वगैरे बघितला होता आणि माझे जे पर्सेंटाईल होते तो कट ऑफ आणि ते मॅच नव्हतं. तो VIT मध्ये मला मोस्टली CSS लागत होतं, तुम्हाला SPIT मध्ये CS भेटलं होतं, तर ते नको होतंय मला, कारण तिथे फीस खूप होते. तर मेन रिझन TFWS घेण्याचं आणि VIT घेण्याचं इज अ फायनान्शियल कंडिशन. ओके, त्या कारणामुळे एक कारण आहे आणि मला CS रिलेटेड फील्ड पाहिजे होतं. म्हणजे तुला कोर ब्रँचेस So that's मध्ये जायचं नव्हतं, तुला फक्त टेक ब्रँचेस घ्यायच्या होत्या म्हणून तू VIT चूज केलं. तुला मग Yes. समज कोणतंही कॉलेज TFW थ्रू घ्यायचं होतं म्हणजे. ओके, म्हणजे असं काही नाही की तू VIT प्लेसमेंट बघून अशा बाकीच्या गोष्टी बघून घेतले ना? हा, मोस्टली अगर तसं बघायला गेलं तर प्लेसमेंट आता सगळेच बघतात. तसं तर ठीक होत्या, पण ज्यावेळेस आम्ही आलोय त्यावेळेस आता प्लेसमेंटचं तर आणखीनच थोडं वाईट परिस्थिती झाली आहे, कारण खूप सारा इनटेक झालाय कॉलेजमध्ये. सो त्यामुळे प्लेसमेंटचं एवढं काही डोक्यात नव्हतं, पण बस की एका चांगल्या कॉलेजमधून डिग्री वगैरे करायचं. ओके ओके, तर दुसरा क्वेश्चन असा आहे की कॉलेजची फीज किती आहे पूर्ण? माझं तर सध्या TFWS असल्यामुळे तर कमीच आहे, पण सध्याची करंट फीस आहे ती 2,12,000 आहे ओपन वगैरेसाठी. आणि जसं तुमचं कॅटेगरी वाईज असेल तर ते कॅटेगरी वाईज फीस कमी होते, पण मोस्टली 1,50,000च्या वरतीच आहे, 1,50,000च्या वरती. ओके, TFW साठी किती फीज आहे? TFWS साठी मला भरावं लागते 29,000 रुपये. 29,000 रुपये का? ओके, म्हणजे खूप सारी फीज आहे कॉलेजची, म्हणजे खूप सारा खर्च पण आहे. तर म्हणजे तू CS का चूज केली? असं तुझं पहिलं ड्रीम होतं CSच घ्यायचं का? आता मोस्टली मेकॅनिकल झालं, सिव्हिल झालं, या ब्रांचेस मध्ये मला असं जास्त इंटरेस्ट नव्हता. मॅथ मध्ये म्हणजे मॅथ्स मला आवडत पण होतं, मॅथ्स खूप छान होतं माझं. आणि मॅथ्स नुसार जसं की आता कोडिंग मध्ये वगैरे किंवा मशीन लर्निंगच्या अल्गोरिदम मध्ये पण मला थोडंफार माहिती होतं की मॅथ्स वगैरे होतं. सो मला मॅथ बद्दल माहिती होतं. सो त्याच मला मोस्टली CS रिलेटेड टेक रिलेटेडच फील्ड घ्यायचे होते. ओके, तर त्यामुळे CS चूज केलं होतं आणि CS ट्रेंडला पण चालू आहे ना, हो. जास्त नाही. आणि जर कॉलेजचा इंटेक पाहायला गेला तर किती इंटेक आहे CS मध्ये अशा ब्रांचेस मध्ये तुमचं? आता या वर्षी म्हणजे ज्यावेळेस आमचं ब्रांच बॅच आली होती त्यावेळेस त्यांनी लगभग 1100 मुलं घेतले होते. त्यांनी ऑफिशियली लाईक त्यांचे 720 दाखवले होते. त्यांनी स्पॉट थ्रू काही घेतले होते आणि काही आय गेस मॅनेजमेंट वगैरे थ्रू घेतले असते.
सो टोटल आमच्या 12 डिव्हिजन आहे. एका डिव्हिजन मध्ये खूप सारे 80 division. मुलं आहेत. हा. आणि सेकंड इयर डायरेक्ट ऍडमिशन वाले जे 100-200 मुलं असतील ते आहे. आणि हे फक्त ओनली कम्प्युटर सायन्सचे, आयटी वगैरेचे नाही. आयटी वगैरे किंवा बाकीच्या ब्रांचेस सगळे आणि वगैरे. कॉलेजचा टायमिंग कसा आहे आणि अटेंडन्सचा काय विषय आहे का? अटेंडन्सचं तर आता टीचर्स वरतीच डिपेंड करतं व्हीआयटी मध्ये तरी. आणि एवढं काही अटेंडन्सचा सीन नाहीये, तुम्हाला डिफॉल्टर वगैरे भरावा लागतो, जास्त काही सीन नाही. आणि फर्स्ट इयर राहिला मध्ये काय विषय आहे प्रश्न, अटेंडन्सचा? फर्स्ट इयर मध्ये कंपल्सरी आहे का तसं काय कॉलेज? नाही नाही तसं काहीच नाहीये, कंपल्सरीचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि कॉलेजचा टायमिंग? कॉलेजचा टायमिंग तो व्हॅरी करतो, लाईक तुमच्या डिव्हिजन वरती डिपेंड करतो. मोस्टली तो टायमिंग तुम्हाला एका हफ्त्यातून 3 ते 4 दिवस कॉलेज राहील. आणि टायमिंग पण तुम्हाला 4 ते 5 घंटे, लाईक दिवसात बस तेवढंच कॉलेज असेल. लाईक समजून घ्या आमचं जेव्हा होतं तेव्हा 8 ते 12 बस, नंतर पूर्ण पूर्ण दिवस. आणि आमचं होतं ट्युजडे, वेनसडे, थर्सडे बस. आणि फ्रायडेला 1-2-3 ऑनलाईन लेक्चर होत होते. बाकी आम्हाला सॅटर्डे, संडे आणि मंडे 3 दिवस सुट्टी होती. ओके, म्हणजे कॉलेज खूप कमी टाइम आहे समजा तुम्हाला, जास्त सुट्ट्या आहेत तुम्हाला. हा वीक मध्ये 3 सुट्ट्या तर फिक्सच येस. आहे, आणि बाकीच्या पण काही सुट्ट्या समजा. हा सुट्ट्या काय. जर समजा आता तू घरला सीएस ब्रँच घेतलीस तू, तर तसा त्या सीएस ब्रँच मध्ये जेंडर रेशो कसा आहे तुमच्या ब्रँच मध्ये? ते असं म्हणतात ना सीएस मध्ये, आणि जसं मेकॅनिकल मध्ये आपण बघायला गेलो तर मेकॅनिकल मध्ये गर्ल्स कमी असतात, सीएस मध्ये जास्त असतात. तर तुमच्या कॉलेजचा काय विषय? तुमच्या कॉलेजला कसं आहे? आमच्या कॉलेजला आता मोस्टली आहे, थोडं इक्वलच आहे, पण मुलं थोडे जास्त प्रमाणात आहे ऍज कम्पेअर टू मुली. हा हा. आणि भरपूर सारे इथलेच मुलं आहेत. ओके, असा म्हणजे ठीकठाक रेशो आहे, इक्वल आहे जवळपास, गर्ल्स आणि बॉईज. हा पण स्लाइटली, हा स्लाइटली बॉईज थोडे जास्त ओके, थोडा डिफरन्स आहे. थोडे. हा आता तुमच्या कॉलेजला कल्चरल इव्हेंट कसे होतात नेमकं? तुमच्या कॉलेज कल्चरल इव्हेंट मध्ये कसं ओळखलं जातं? कोणते कोणते कल्चरल इव्हेंट होतात? कल्चरल इव्हेंट मध्ये मी तर सांगू शकतो की वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे. इव्हेंट्स मध्ये तर चॅलेंजेस नाही कॉलेजला. कॉलेज तुम्हाला इव्हेंट्स, जसं कल्चरल इव्हेंट, जर मोठे मोठे इव्हेंट बघितले तर ते 6 महिन्यातून 1-2 तर होता, वर्षातून 3-4 आल्यानंतर, जसं की विश्वकरंडक, विश्वोत्सव, आणखीन 2-3 प्रकारचे होत असतात इव्हेंट्स. छोटे मोठे इव्हेंट्स खूप असतात कॉलेजमध्ये, जसं की आता काही स्टार्टअप वगैरे आले किंवा कोणती कंपनी आली आहे, लाईक सेल करायला, त्यांचं स्पीकर्स वगैरे येतात, गेस्ट सेशन्स वगैरे होतात, हॅकेथॉन्स वगैरे होतात. तुम्हाला एका महिन्यात कमीत कमी खूप सारे दिसतात, लाईक 7-8 तर मिनिमम, बेअर मिनिमम होतं. ओके, राहता काही ना काही इव्हेंट असतोच कॉलेजमध्ये. म्हणजे आणि तुझ्या कॉलेजमध्ये कोणकोणते क्लब्स आहेत? जसं थोडीफार माहिती क्लब बद्दल विद्यार्थ्यांना देऊ शकतो का? जसं माझ्या कॉलेजमध्ये क्लब तर भरपूर आहे, भरपूर मतलब डायरेक्ट आता ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस 75+ अराउंड हो क्लब बाप्पा. होतो. यावेळेस जे क्लब्स आहे ते आणखी वाढले. आता क्लब तुम्हाला एव्हरी फील्ड रिलेटेड क्लब भेटतो, लाईक गिटार वाजवायचं आहे तुम्हाला, डान्स करायचा आहे, एव्हरी फील्ड रिलेटेड क्लब आहे. आणि मोस्टली टेकचे खूप छान छान क्लब आहे, जसं MLSC म्हणून आहे, गुगल डेव्हलपर स्टुडंट क्लब आहे, IEEE आहे, CSI म्हणून आहे, त्याच्यानंतर रोबोटिक्सचे क्लब आहे, कोडिंगचे क्लब आहे, वर्कशॉप्स पण होतात, आणि असं भरपूर काही क्लब्स मध्ये. आणि क्लब्स जे कधी हॅकेथॉन वगैरे पण अरेंज करतात, जे खूप मोठ्या लेवलचे असतात. ओके, म्हणजे कोडिंग साठी पण बाहेरचे खूप पण. सारा स्कोप आहे कॉलेजमध्ये. आणि तुमचे हा प्रत्येक स्किलवर तुम्हाला काम करायचं असेल तर कॉलेज, व्हीआयटी कॉलेज बेस्ट आहे समज. हा अगर तुम्हाला एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज करायच्या आहे तर तुमच्यासाठी व्हीआयटी म्हणजे ठीक आहे, एकदम लाईक बेस्ट आहे असं पण म्हणू शकतो मी. कारण तुम्हाला तिथे एव्हरी टाईप ऑफ क्लब आणि चान्स पण भेटतो, सगळं काही आहे. जसं तुम्हाला पब्लिक स्पीकिंग करायचं म्हणजे असेल किंवा तुम्हाला स्टेज एक्स्ट्रा वगैरे. करिक्युलर ऍक्टिव्हिटीसाठी बेस्ट कॉलेज म्हणलं जाणार समज व्हीआयटी कॉलेजच्या मध्ये आपण ठेवू शकतो एक्स्ट्रा करिक्युलर हा ऍक्टिव्हिटीसाठी. आणि अकॅडमिक साठी? अकॅडमिक साठी पण ठीकच आहे. अकॅडमिक मध्ये जास्त एवढा फोकस नाही केला जात, बट म्हणजे फोकस आता मी माझं पर्सनली बोलतोय, जसं मी जास्त कॉलेज अटेंड केलं होतं फर्स्ट सेकंड इयरला, तर तेच शिकवतात जे युट्यूब वरती वगैरे आहे, पण एवढं लक्ष नाही घेत. लाईक सगळं तर स्वतःलाच करावं लागतं. इंजिनिअरिंग कॉलेज म्हटल्यावरती तसे फॅकल्टी कशी आहे अकॅडमिक तुमच्या वगैरे. कॉलेजची? फॅकल्टी मोस्टली ठीकच आहे, लाईक समजून घेते फॅकल्टी. काही टीचर्स असतात सगळ्याच कॉलेजेसमध्ये, ठीक आहे, ठीक सो ते तर फॅकल्टी. आहे.
अरे आता समज झालं फॅकल्टी बद्दल झालं तर सर्व अटेंडन्स समज ठीकठाक आहे, अटेंडन्स लागते समज थोडीफार, तुम्ही नस गेले तरी पण चालते. सर आता विषय होतोय ऍक्च्युअल विषय असतो आता कॉलेज झाल्याच्या नंतर हॉस्टेल. तर हॉस्टेल कसं आहे आणि हॉस्टेलमध्ये फीज किती आणि हॉस्टेलची रियालिटी वेगळी असते की हॉस्टेलमध्ये रॅगिंग होते. तुमच्या हॉस्टेलमध्ये असं काही होतंय का रॅगिंग सारखा प्रकार होतोय? आता ऑनेस्टली तसं तर मी हॉस्टेल वगैरे नव्हतं केलं, मी तर फर्स्ट इयरला फ्लॅट वगैरेच केला होता. पण जेवढे पण माझे फ्रेंड्स वगैरे आहेत तसं रॅगिंग वगैरेचा तर जास्त काही इश्यू नाहीये. हम्म. आणि कॉलेज हॉस्टेलचं जर फीज वगैरे किंवा डिस्टन्स वगैरे बघितलं तर व्हीआयटी पासून जे हॉस्टेल आहे ते लगभग लगभग 3 किलोमीटर आहे. आणि जे VIIT कॉलेज आहे त्यापासून थोडं जवळ आहे. फीज स्ट्रक्चर तर जे तुम्हाला भेटून जाईल आय गेस 1.25च्या अराउंड आहे, 1,30,000च्या आसपास असं काहीतरी आहे. आणि फॅसिलिटीज तुम्हाला सगळे आहेत. तुम्हाला गरम पाणी, तुम्हाला वॉशिंग मशीन मोस्टली जास्त. आणि मेसचा जो सीन आहे तर जेवण तर ठीक आहे, तुम्हाला सकाळचा नाश्ता भेटतो आणि संध्याकाळचं एक टाईमचं जेवण भेटतं रात्री. दुपारचं जेवण तुम्ही मोस्टली कॉलेजला असणार सो मग ठीक आहे. अच्छा, दुपारचं जेवण नाही समज, फक्त ब्रेकफास्ट आणि डिनर दोनच गोष्टी प्रोव्हाइड करतात आणि हो, वन लाख दोनच गोष्टी थर्टी provide वन लॅक करतात. थर्टी थाउजंड हॉस्टेलची फीज आहे. हो, ओके 1,30,000. ओके. आणि मेस कशी आहे, मेसचं जेवण कसं आहे समज? ते आता समज तुझ्या आता फ्रेंड आहे मेसचं ना. जेवण तर मोस्टली हा तर आता माझा फ्रेंड आहे तर तो मोस्टली आमच्यासोबत इकडे बाहेरच जेवतो. रात्री ऑब्व्हियसली हॉस्टेलवरतीच म्हणजे जेवत मेसचं असेल, जेवण पण इतकं काही एवढं छान नाही काही समज, ऍव्हरेज जेवण आहे. नाही. ऍव्हरेज. ऍव्हरेज, ओके ठीक. आणि जर आता तुला ऍडवाइस द्यायची ठरली तर जे नवीन विद्यार्थी तुमच्या कॉलेजला येणार आहे आता ते तुझे ज्युनियर असणार आहे, तर त्यांच्यासाठी काय ऍडवाइस देणार तू की कॉलेजला आल्याच नंतर कसं वागायचं, काय नेमकं कॉलेज लाईफ कशी असं, याच्याबद्दल काय ऍडवाइस देणार त्यांना? ऍडवाइस म्हणलं तर तुम्ही अगर VIT घेणार असाल तर एकदा दोनदा विचार करा. घेणार असाल तर चांगली गोष्ट आहे. पण अगर मग तुम्ही जर कॉलेजला येताय VIT मध्ये तर VIT मध्ये तुम्हाला एक्स्ट्रा करिक्युलम एक्सपोजर खूप जास्त आहे. आणि अगर तुम्हाला प्लेसमेंट रिलेटेड वगैरे काही करायचं असेल तर मग तुम्ही DSA आणि डेव्हलपमेंट वगैरे आहे ते स्टार्टिंग पासून चालू करून द्या. जेव्हा तुम्ही फर्स्ट इयरला असाल तेव्हाच तर प्लेसमेंटचे चान्सेस हायली आहेत. आणि तुमच्या कॉलेजचं प्लेसमेंटचा काय विषय आहे, प्लेसमेंट कसं आहे तुमच्या कॉलेजचं? आता जसं की मी सेकंड इयरला आहे सध्या, जस्ट सेकंड इयर एंड झालं, एवढं काही माहिती तर नाहीये, बट मोस्टली ठीकठाक कंपनीज येतात. जसं आता लास्ट टाइम आय गेस 1-2 महिन्यापूर्वी फोन पे आली होती जी 45-40चा काहीतरी घेऊन गेली होती एक्झाम. ओके. प्लेसमेंट तर ठीकठाक आहे. ऍव्हरेज पण ऍज कम्पेअर टू जसं हायएस्ट सिनियर्स पॅकेज किती तुमच्या कॉलेज? हायस्ट पॅकेज मी असं कधी बघितलं नाही, पण या वर्षी तर 45 गेलंय. 45 LP. आणि ऍव्हरेज पॅकेज म्हणलं तरी किती जातं? ऍव्हरेज तरी आय गेस 5, 4-5. ओके, 4-5 काय म्हणजे ऍव्हरेज पॅकेज पण ठीकठाक आहे. जेवढे ठीकठाक आहे. मुलं प्लेसमेंटसाठी एलिजिबल होतात तेवढ्यामध्ये 4 ते 5 LPA पर्यंत पॅकेज लागतं समजा. येस. आणि जर तुझं झालं की तुझं पहिलं तुमचे 2 कॉलेज होते, एक VIT होतं, एक VIIT होतं. ते दोन्ही कॉलेज हो. मर्ज करून तुम्हाला ऍडव्हान्टेजेस भेटलं का डिसएडव्हान्टेजेस भेटले? तसं बघायला गेलं तर डिसएडव्हान्टेज तर आहे थोडं. ऍडव्हान्टेजेस तर नाही बोलू शकत. ऍडव्हान्टेजेस फक्त या वेळेला भेटतंय की बॉस तुम्हाला नेटवर्क बिल्ड होत आहे, कारण 2 कॉलेज मर्ज केले सो खूप सारा क्राऊड झालाय म्हणजे कनेक्टिव्हिटी अगर तुम्ही कम्युनिकेशन मध्ये वगैरे बघा तर तुमचं नेटवर्क छान होऊ शकतं. ओके. दोन्ही कॉलेजला मर्ज करून ऑब्व्हियसली त्यांनी जास्त इंटेक घेऊन प्लेसमेंटसाठी ऑब्व्हियसली डिसएडव्हान्टेजेस झाले होते. कॉम्पिटिशन आहे. आणि जर कॉलेजच्या बाहेर जायचं ठरलं तर कनेक्टिव्हिटी कशी आहे तुमच्या कॉलेजला? तिथून रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँड कसं आहे समज, तुम्ही आता जाण्यासाठी कॉलेजच्या बाहेर जर फिरायला गेले तर कसं कनेक्टिव्हिटी कशी ट्रॅव्हलिंग साठी? मोस्टली VITचा जो बिबेवाडी एरिया आहे तो आय गेस बाहेर येतोय, मला एवढं नाही सांगता येणार, पण खूप दूर दूर आहे. जसं तुम्हाला पहिले घरी जायचं समजा, जे बाहेरून मुलं येतात त्यांच्यासाठी, तर तुम्हाला पहिले म्हणजे दूरच जावं लागतं. जवळ काही आसपास आहे नाही बघायला, पण एवढं काही खास नाही. कनेक्टिव्हिटी एवढी छान नाही. ठीक-ठाक कनेक्टिव्हिटी आहे समज. हा, आणि जो एरिया आहे आजूबाजूचा तो पण थोडा लोअर टाईप आहे. ओके. हाय स्टँडर्ड एरिया नाही. आणि जर इंटर्नशिपचा विषय ठरला की आपण थर्ड इयरला गेल्याच्या नंतर आपल्याला इंटर्नशिप करावी लागते,
तर कॉलेज स्वतः इंटर्नशिप प्रोव्हाइड करतं का नाही करत, किंवा स्वतः तुम्हाला बघावं लागते? आता मोस्टली कॉलेजेस लाईक मेल वगैरे टाकतं की ही इंटर्नशिप आहे. आता मग त्यामध्ये तुम्ही अप्लाय करा, तुम्ही सिलेक्टेड व्हा, अशातला सीन. ओके. म्हणजे कॉलेज प्रोव्हाइड करतं चान्सेस म्हणजे इंटर्नशिप, एक तुम्ही अप्लाय करा आणि तुम्ही जर एलिजिबल असाल तर तुम्ही इंटर्नशिप घेऊ शकता. त्याला येस स्टायपंड पण येस असू शकतो, कॉलेजने प्रोव्हाइड येस केलं. येस हो. जर आता तुमचं कॉलेज ऑटोनॉमस म्हणलं जातं ना, व्हीआयटी, आणि एक चांगल्या येस. महाराष्ट्राच्या रँकिंग मधले चांगलं टॉपचं कॉलेज म्हणून व्हीआयटी ओळखलं जातं. तर मग ऑटोनॉमसचं काय ऍडव्हान्टेजेस आहे? तुम्हाला ऑटोनॉमस कॉलेज छान वाटतंय का नॉन ऑटोनॉमस? तर तुम्हाला ऑटोनॉमस असल्याचा काय फायदा ऑटोनॉमस आहे? आता ऑटोनॉमस कॉलेज हे चांगली गोष्ट असते, चांगलंच आहे. ऑटोनॉमस कॉलेज म्हणजे अपडेटेड सिलेबस राहतो, जे इंडस्ट्रीला लाईक मोस्टली मिळत असतं तो सिलेबस असतो, तसं आम्हाला पण होता यावर्षी. आणि अपडेट ऑटोनॉमस कॉलेजचा हा फायदा आहे की तुमचे फास्ट रिझल्ट वगैरे येतात, जसं सेंचुरी रिझल्ट वगैरे झाले तर बॅक लागायचे चान्सेस कमी असतात, जे तुम्ही मग तुम्हाला असं काही असतं नको का, असतं कॉलेजला. एक्सपेक्टेड क्वेश्चन सर फॅकल्टी देते, किंवा असं काही आहे का, की म्हणजे तुम्हाला उद्याचा पेपर आहे तर आज थोडेफार क्वेश्चन दिले जाते, मग त्याने पेपरला तुम्हाला सोपं जाईल, असं काही आहे का? तर मोस्टली आमच्या वेळेस तर रिटर्न पेपर खूप कमी होत आहे. हम्म. मोस्टली ऑनलाईन पेपर किंवा मग जे क्विज वगैरे असतात तेच होते. आमचे एक दोन पेपर होता. तर तसं क्वेश्चन बँक वगैरे तर काही प्रोव्हाइड नाही केलं जात टीचर्स कडून. ते सिलेबस शिकवतात, हम्म. दॅट्स इट. जे पण ते हा टेक्स्टबुक जरूर सांगतं की ही टेक्स्टबुक आहे, तुम्ही लायब्ररीमधून रेफर करू शकता, किंवा मग ते पीडीएफ फॉर्मॅटमध्ये सेंड करतात. जर प्रिव्हियस इयरचे जर तुम्हाला म्हणलं तर प्रिव्हियस इयर मधून क्वेश्चन येतात का तुमच्या एक्झाम मध्ये? हा, येतात येतात. जसं आपल्या एसपीपीयूच्या अंडर मध्ये जर जेवढे कॉलेज असतात त्यांचं कसं असतं, प्रिव्हियस इयरचे जर तुम्ही पेपरचा अभ्यास केला तर ऍक्च्युअल पेपर मध्ये तुम्ही 50% स्कोर आरामात करू शकता. असं कसं असतं एसपीपीयूच्या अंडर मध्ये येणारे सर्व कॉलेज. तर तुमचं ऑटोनॉमस कॉलेज आहे, तुमचं तसं आहे काही? मोस्टली हा थोडाफार तरी आहे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन येतात, पण जास्त पण नाही येत, येतात ओके. प्रिव्हियस इयर क्वेश्चन. की आता आमचे यावेळेस जे पेपर झाले होते टीओसीचे वगैरे, लाईक थ्योरी ऑफ कॉम्पिटिशन आणि डीएस वगैरे, त्याच्यात आले होते पण जास्त नव्हते आले. टीओसी मध्ये तर नाही, नाचच बरोबर होते, पण नव्हता आला. ओके ओके. जर माझा अजून एक क्वेश्चन आहे की कॉलेज लाईफ मध्ये समजा तुला काय छान वाटलं तुझ्या एंटायर, आता जवळ तुझे 2 वर्ष संपलेत कॉलेजमध्ये, आता थर्ड इयर मध्ये तू जाशील, तर तुला 2 वर्षामध्ये कॉलेज लाईफ मध्ये काय बेस्ट वाटलं, असं काय वाटतं? कॉलेज लाईफ मध्ये बेस्ट तसं बघायला गेलं तर व्हीआयटी मध्ये एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज ठीक ठीक नाही, एकदम बेस्ट आहे. जर तुम्हाला जर इव्हेंट्स वगैरे मध्ये पार्टिसिपेट घ्यायला आवडत असेल तर ते एकदम बेस्ट आहे. तर माझ्या लाईफ मध्ये असं काही नाहीये, मला स्टेज वगैरे तसं काही आवडत नव्हतं. ओके. सो मोस्टली कॉलेज लाईफ मध्ये हेच हॅकेथॉन्स वगैरे, कोडिंग वगैरे आवडत होतं बस, बाकी काही जास्त नव्हतं इंटरेस्टिंग तर काही नाही. हा, बट एक अगर तुमचा ग्रुप बनलाय छान कॉलेजमध्ये, जसं आमचा बनला होता, तर फिरायला वगैरे जाणं हे कॉलेज लाईफ मध्ये ठीक होतं, ठीक असतं. ओके. म्हणजे ओव्हरऑल कॅम्पस लाईफ पण छान आहे व्हीआयटी, हा, म्हणू शकतो तसं. आणि प्लेसमेंट पण छान आहे, म्हणजे ऍव्हरेज कॉलेज पेक्षा हे कॉलेज बेस्ट आहे. हा, ओके ओके. बेस्ट पण नाहीये, पण ठीक आहे. आहे. अच्छा, ठीक ठाक आहे. ओके. जर लास्टचा क्वेश्चन माझा असा आहे की आता समज तुझी कॉलेज लाईफ मध्ये तू म्हणतोय की कॉलेज लाईफ मध्ये प्लेसमेंट पण छान आहे, कॉलेज लाईफ पण ठीक आहे, सर्व काही इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे कॉलेजचं? ओल्ड बिल्डिंग आहे का न्यू बिल्डिंग आहे? कॉलेज खूप जुनं आहे ना तुमचं, असं काय आहे का? जे व्हीआयटी आहे ते खूप जुनं आहे, ते ओल्डेस्ट बिल्डिंग आहे. आता ते रिकन्स्ट्रक्शन करताय, नवीन फ्लोअर, नवीन रूम्स त्यांनी अपग्रेड केले, एसी ओके. लॅब्स, खूप सारं काही त्यांनी अपग्रेड केलंय यावेळेस. मागच्या वेळेस पण गेलो होतो, यावेळेस थोडं जास्त केलंय, एकेकाने ते फ्लोअर वाढवलंय. आणि जे व्ही आय आय टी बनवलंय ते कॉलेज इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये बेस्ट आहे, खूप मोठं कॉलेज आहे, कॅम्पस वगैरे पण ठीक आहे, तिकडचं कॅम्पस लाईफ पण एकदम मस्त. ओके, बरं ठीक आहे. जर एवढे क्वेश्चन झाले तर आता अजून कोणाला जर काही क्वेश्चन विचारायचे असले तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की तुमचे क्वेश्चन विचारा. ते क्वेश्चन आपण नेक्स्ट इंटरव्ह्यू मध्ये नेक्स्ट स्टुडंटला नक्की विचारू. ओके. तर लास्ट आणि बेस्ट क्वेश्चन असा आहे की तू ऍडवाइस काय देणार, जे नवीन विद्यार्थी येणार आहे त्यांनी फर्स्ट इयर मध्ये काय गोष्टी केल्या पाहिजे, त्या चुका केल्या असतील किंवा नसतील केल्या तर त्यांना काय म्हणशील की ह्या चुका तुम्ही करू नका?
तर मोस्टली सगळे जे येतात ते आपल्या गावाकडून प्लेसमेंटसाठीच येतात. तुम्हाला जर प्लेसमेंटच पाहिजे तर तुम्ही, माझी ऍडवाइस असेल की फर्स्ट इयर पासून डीएसए आणि डेव्हलपमेंट वगैरे फोकस करा. एआय हे तर शिकूनच घ्या, पण डीएसए तुम्ही जेवढं चांगलं करता तेवढं बेटर राहील. ओके. ते हेल्प करतं खूप आहे. आणि मोस्ट ऑफ एमएनसीच्या कंपनी असतात जसं गुगल, नेटफ्लिक्स वगैरे, त्यांना मोस्टली डीएसए राऊंडच होतात. फर्स्ट इयर पासून जर तुम्ही स्टार्टिंग केलं तर तुम्हाला खूप मोठा ऍडव्हान्टेज भेटून जातो. ओके. जर तुझ्या आणि एक्स्ट्रा करिक्युलर करिक्युलर ऍक्टिव्हिटीमध्ये पण पार्टिसिपेट घ्या. ते पार्टिसिपेट पण करा, चांगलं क्लब मध्ये असतं. जॉईन व्हा. समज तुला जे आवडत नाही ती त्यांना जे आवडत असेल त्यांनी ते करा. जे स्किल असतील तुमच्या स्किलला एक्झॅक्टली. तुम्ही प्राधान्य द्या बघ. येस. ओके. जर तू आता ओके, तू जे आम्हाला माहिती सांगितली विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल तुझे थँक्स यू. जर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नवीन कोणत्या कॉलेजवरती आणि कोणत्या स्टुडंटला आपण घेऊन येणार आहे ते तुम्हाला मी लवकरच कळेल. तर तुम्हाला कोणत्या कॉलेजबद्दल नेक्स्ट इंटरव्ह्यू पाहिजे तर खाली कमेंट बॉक्स रिकामा आहे तर कमेंट करा. नक्की कमेंट करा. थँक्यू.